नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण IBS म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, ज्याला आयुर्वेदामध्ये ग्रहणी असं म्हणतात, ह्या आजाराबद्दल माहिती बघणार आहोत. ग्रहणी म्हणजेच काय, तर जो अन्नाचं ग्रहण करतो त्या अवयवाला ग्रहणी असं म्हणतात. हा अवयव कुठे असतो, तर आपला आमाशय आणि पक्वाशय याच्यामध्ये, म्हणजे स्टमक आणि लार्ज इंटेस्टाईन याच्यामध्ये जे स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याला आपण ग्रहणी असं म्हणू शकतो. अन्नम गृह्णाति पचती विवेचयति मुंचती, म्हणजेच अन्न ग्रहण करणं, अन्न पचवणं, न पचलेलं अन्न तसंच धरून ठेवणं, पचलेल्या अन्नाचं विभजन करणं, विभजन झाल्यानंतर त्या सार भागापासून संपूर्ण शरीराचं पोषण करणं आणि किट्ट भागापासून मल तयार करणं, हे अतिशय महत्त्वाचं काम ग्रहणी हा अवयव करतो. जेव्हा याचं काम बिघडतं तेव्हा ग्रहणी हा आजार मागे लागतो. आपला जो जाठराग्नी आहे, पाचकाग्नी आहे, त्याचं प्रमुख स्थान ग्रहणी आहे आणि हा आजार प्रामुख्याने अग्निमांद्यापासून सुरू होतो. हाच आजार असं नाही, पण कोणत्याही छोट्या मोठ्या आजाराचं मूळ कारण अग्निमांद्य हेच आहे. म्हणून रोगाः सर्वेपि मंदाग्नो असं म्हटलेलं आहे. आणि शांतो अग्ने म्रियते, म्हणजेच तुमचा अग्नी शांत झाला की मरण येतं, हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. इतका अग्नी हा महत्त्वाचा आहे आणि ह्याच अग्नीचं स्थान ग्रहणी आहे. त्याच्यामुळे क्रॉनिक डिसीजेसमध्ये हा आजार येतो. हा आजार झाल्यानंतर पटकन तुमचा पिछा सोडत नाही, परंतु चांगल्या वैद्यांचा सल्ला, पथ्य, आयुर्वेदिक औषधं, ह्या सर्व गोष्टींच्या साहाय्याने हा आजार मुळापासून बरा करता येऊ शकतो. म्हणूनच हा आजार होण्याची कारणं काय काय आहेत, हा आजार झाल्यानंतर लक्षणं काय काय दिसतात आणि ग्रहणी हा आजार बरा करण्यासाठी कोणते 4 साधे सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता, कोणत्या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. आपण पाहिलं की अग्निमांद्य म्हणजेच भूक मंदावणे हे आजाराचं प्रमुख कारण आहे. त्याच्यामुळे अग्निमांद्याची जी कारणं आहेत ती सर्व या आजाराची कारणं आहेत. भूक लागलेली असतानाही काही कामानिमित्त न खाणे, भूक नसतानाही आवडीचा पदार्थ आहे म्हणून खाणे, पूर्वीचं अन्न पचलेलं नसतानाही पुन्हा खाणे, विरुद्ध आहार घेणे, खूप जास्त प्रमाणामध्ये जेवण करणे किंवा खूप कमी प्रमाणामध्ये जेवण करणे, त्यानंतर पिझ्झा, बर्गर यासारखे पचायला जड असणारे पदार्थ आवडतात म्हणून खाणे, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम्स यासारखे थंड पदार्थ खाणे, अतिशय कोरडं अन्न घेणे आणि खराब पदार्थ खाणे, त्यानंतर आजारपणानंतरही अपथ्य सुरूच असणं, त्यानंतर मानसिक ताणतणाव, चिंता, शोक याचाही आपल्या डायजेशनवरती परिणाम होतो. तर अशा भरपूर चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी आहेत ज्याचा परिणाम आपल्या पचनावरती होतो. त्याच्यामुळे अग्निमांद्य होतं आणि परिणामी वेगवेगळ्या आजारांसोबत ग्रहणी हा आजार तुमच्या मागे लागतो. आयुर्वेदामध्ये आहार विधिविधान म्हणजेच आहाराचे काही साधे सोपे नियम पाळायला सांगितलेले आहेत. यावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. या आजारामध्ये अन्नपचनाचं कामच बिघडल्यामुळे अन्नाचे कण तसेच्या तसे मलावाटे बाहेर पडतात. मुहुर्बद्धम मुहुर्द्रवम हे अतिशय महत्त्वाचं लक्षण या आजाराचं सांगितलेलं आहे. म्हणजेच कधी बांधून घट्ट संडासला होते तर कधी पातळ संडासला होते. अन्नाचं पचनच न झाल्यामुळे साम म्हणजे ज्याच्यामध्ये आम आहे अशी मलप्रवृत्ती होते आणि त्याला घाण वास असतो. संडासला होताना पोटामध्ये मुरडा येतो, संडासच्या जागी वेदना होतात आणि संडासला जाण्याची जी ओव्हरऑल फ्रिक्वेन्सी असते ती कमी असते. म्हणजेच मलाचे वेग कमी असतात आणि ते वेग सकाळी जास्त असतात, दुपारी आणि रात्री त्या मानाने कमी असतात आणि मलाचं प्रमाण म्हणजेच मात्रा ह्या आजारामध्ये जास्त असते. या रुग्णांच्या तोंडाला चव नसते, चक्कर येते, डोळ्यासमोर अंधारी येते, तोंडाला पाणी सुटते, कडू, आंबट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ढेकरा येतात, उलटी होते आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून खूप जास्त वीकनेस येतो, वजन झपाट्याने कमी व्हायला लागतं, शरीर खूप बारीक होतं. याचबरोबर बेंबीच्या आजूबाजूला हातही लावू देत नाही एवढ्या तीव्र वेदना असणं,
तोंड येणं अशा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आपल्याला ह्या आजारामध्ये दिसतात। आयुर्वेदामध्ये ग्रहणीचे परत 4 प्रकार सांगितलेले आहेत। दोषाधिक्यानुसार वातज, पित्तज, कफज आणि त्रिदोषज ग्रहणी असे 4 प्रकार आहेत। या प्रत्येक प्रकारच्या ग्रहणीची कारणं, त्याची लक्षणं, त्याची चिकित्सा याचं सविस्तर वर्णन ग्रंथामध्ये आलेलं आहे। कोणत्याही आजाराचे उपचार करताना ज्या कारणांमुळे तो आजार झालाय, जी कारणं बंद करणं तुम्हाला शक्य आहे ती कारणं सर्वात आधी बंद करा। म्हणजे चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी हे कारण सगळ्याच आजारामध्ये सापडतं, तर ते कारण सर्वात आधी बंद करा। त्यानंतर भूक मंदावणे म्हणजेच अग्निमांद्य हे आजाराचं प्रमुख कारण आहे। त्याच्यामुळे भूक वाढवणे, पाचकाग्नी प्रदीप्त करणे ही आजाराची महत्त्वाची ट्रीटमेंट आहे। भूक नसली की आपण काय करतो? तब्येत बारीक होईल, वीकनेस येईल म्हणून खात राहतो, पण याने तुमच्या पाचकाग्नीवरती लोड येतो। खाल्लेलं अन्न वरून किंवा खालच्या मार्गाने न पचता शरीराच्या बाहेर येतं आणि त्याच्यामुळे आणखी वीकनेस येतो। त्याच्यामुळे लंघनम परम औषधम म्हणजेच लंघन करणं, कडकडीत उपवास करणं, भूक लागेपर्यंत काहीही न खाणं ही आजाराची सर्वात महत्त्वाची पहिली ट्रीटमेंट आहे। याने तुमचा पाचकाग्नी वाढायला मदत मिळेल। लंघन केल्यानंतर छान कडकडून भूक लागायला लागली की तुम्ही पचायला हलकं अन्न कमी प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे। म्हणजे साळीच्या लाह्या आहेत, मुगाचं कडण, मुगाचं वरण, ज्वारीची भाकरी, साळेसाठीचा तांदूळ हे असं अन्न तुम्ही माफक प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे। जे धान्य तुम्ही वापरणार आहात ते आधी थोडंसं भाजून घ्या, त्यानंतर वापरा, याने ते पचायला हलकं होईल। तुम्हाला तहान लागली तर तहानेनुसारच घोट घोट पाणी प्या। त्या पाण्यामध्ये तुम्ही सुंठ पावडर घालून घेऊ शकता, याने आणखी छान कडकडून भूक लागायला मदत मिळेल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पाणी पितानाही ते तहानेनुसार माफक प्रमाणातच पिलं पाहिजे। तर अशा प्रकारे तुम्ही आहार घेत राहिलात तर सर्व प्रकारच्या अन्नासोबतच औषधही तुम्हाला चांगल्या प्रकारे पचली जातील। ग्रहणी या आजारामध्ये तक्र प्रयोग म्हणजेच ताक पिणे हे सर्वात श्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे। कारण आपण जर ताकाचे गुणधर्म पाहिले तर ताक हे अग्नी दीपन करणारे आहे, म्हणजे जाठराग्नी प्रदीप्त करणारे आहे। हे लघु आहे म्हणजेच पचायला अतिशय हलके आहे, ग्राही गुणाचे आहे म्हणजेच धरून ठेवण्याचे काम करते। त्याच्यामुळे लूज मोशन्स वगैरे होत असतील तर त्या ठिकाणीही ताकाचा खूप छान फायदा होतो। ताक हे मधुर विपाकी आहे, त्याच्यामुळे पित्त प्रकोप होत नाही। तुरट चवीचे, गरम स्वभावाचे आणि रुक्ष म्हणजेच कोरड्या स्वभावाचे असल्यामुळे कफदोष वाढत नाही आणि गोड आणि आंबट चवीचे असल्यामुळे वातदोष वाढत नाही। तर अशा प्रकारे ताक आपल्या शरीरातील 3ही दोषांना बॅलन्स ठेवण्याचं काम करतंय। त्याच्यामुळे या आजारामध्ये औषध आणि अन्न अशा दोन्ही स्वरूपामध्ये तुम्ही ताकाचं जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजे। बऱ्याच वेळा आम्ही रुग्णाची अवस्था बघून रुग्णाला फक्त ताकावरती ठेवतो आणि पथ्य वगैरे सर्व गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या तर याचे अप्रतिम फायदे दिसून येतात। फक्त ताक हे घरी बनवलेलं ताजं ताक असलं पाहिजे। ते कशा पद्धतीने बनवायचं तेही आम्ही पेशंटला सांगत असतो। याच्यावरती लवकरच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। तर ग्रहणी या आजाराची लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर पहिला उपाय आजाराची कारणं दूर करणं, दुसरा उपाय पाचकाग्नी प्रदीप्त करण्यासाठी भूक नसेल तर लंघन करणे, तिसरा उपाय पचायला हलका आणि भुकेपेक्षा कमी प्रमाणामध्ये आहार घेणे आणि चौथा उपाय आहारामध्ये जास्तीत जास्त ताकाचा समावेश करणे। हे 4 उपाय करायला तुम्ही लगेच सुरुवात करा, तुमचा त्रास तुम्हाला हळूहळू कमी झालेला दिसेल। त्यानंतर तुम्हाला गरज वाटल्यास वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही उपचार घेऊ शकता। हा आजार मुळापासून बरा झालेला दिसेल। उपचार जर तुम्हाला पुढे जाणून घ्यायचे असतील तर या विषयावरती आपण व्हिडिओ लवकरच बनवूयात। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।